सोलापूर शहरातील मंगळवार बाजार मच्छी मार्केट इथं महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं अतिक्रमित बेकायदेशीर खोक्यांवर धडक कारवाई करत तब्बल 7 खोकी निष्कासित केली। सोलापूर महापालिका मंडई अधीक्षक कार्यालयाकडून अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना कारवाई करण्यासंदर्भात पत्रान्वये सूचित करण्यात आलं होतं। त्यानुसार गुरुवारी सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं कारवाई हाती घेतली। मात्र प्रत्यक्ष कारवाईवेळी कोणती खोकी अधिकृत आणि कोणती बेकायदेशीर याबाबत स्पष्टता देण्यासाठी मंडई विभागाचे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी अनुपस्थित होते। यामुळे कारवाई दरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला। ही कारवाई सुरू होताच अनेक खोकेधारकांनी दंड भरल्याच्या पावत्या दाखवत आपलं खोकं अधिकृत असल्याचा दावा केला। यावर विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी कडक भूमिका घेत जुना दंड भरल्याच्या पावत्या दाखवून कारवाई टाळता येणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आणि मोहीम सुरूच ठेवली। अरे लाईट बंद झाली 2 मिनिट तासभर झालं बसलो मी हवाई केलं काय कुठं आहे एक बघितलं बात त्यांची चल बघून घ्या तुम्ही तास झालं आम्ही थांबलो कारवाई म्हणून साखरपेठमध्ये घेऊ ना थांबतो घेऊ। दरम्यान परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती। उन्हाच्या कडाक्यात अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। काही खोक्यांमध्ये ठेवलेल्या शेळ्यांना बाहेर काढताना कर्मचाऱ्यांना ओढाताण करावी लागली। कारवाई दरम्यान काही अनधिकृत खोक्यांमधून बेकायदेशीरपणे वीज पुरवठा घेत असल्याचंही उघड झालं। एका चिकन विक्री दुकानातून अनधिकृत वीज जोडणी आढळून आल्यानं संबंधितांवर महावितरणकडे तक्रार करून कारवाई करण्याचा इशारा अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला। चोरून लाईट वापरायला कोण आहे मालक इथं? चोरून लाईट वापरायचं का? चोरून लाईट बंद करायला लावा, लाईट बंद करा चला आणि मला कारवाईला थांबून त्याच्यावर गुन्हा दाखल करेन मला। चला बंद करायला आणि उघडा